नमस्कार. नाशिकचे सिन्नरचे आमदार अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे, आता यापुढे मी त्यांना राव म्हणणार नाही, राव म्हणण्यासारखं त्यांनी काही केलेलं नाही आहे, त्यामुळे माणिक कोकाटे असं मी म्हणते. यांना अटक करण्याचा एक अत्यंत हास्यास्पद आणि अत्यंत निर्लज्ज असा फार्स सुरू आहे. या माणिक कोकाटे यांनी आपण अत्यल्प उत्पन्न असलेली व्यक्ती आहोत असं म्हणून मुख्यमंत्री यांच्या कोट्यातले 2 फ्लॅट लाटले. एक स्वतःच्या नावावर घेतला आणि एक आपल्या भावाच्या नावावर घेतला. त्याच्या विरोधात दिघोळे नावाचे जे आमदार आहेत त्यांनी तक्रार केली आणि 30 वर्षानंतर निकाल लागला. पहिल्या कोर्टात पण त्यांच्या विरोधात कोकाटे यांच्या विरोधात निकाल लागला, दुसऱ्या कोर्टात पण कोकाटे यांच्या विरोधात निकाल लागला. आणि त्यांनी ही जी फसवणूक केली, आपण अत्यल्प उत्पन्न असलेली व्यक्ती आहोत हे सांगून फ्लॅट लाटण्याचं ही जी त्यांनी मस्ती केली आहे त्याच्याबद्दल त्यांना 2 वर्षाची शिक्षा झाली. तर 2 वर्षाच्या वर शिक्षा झाली तर त्यांची आमदारकी जाणार आहे. म्हणून आता त्यांनी काय केलंय, त्यांना अटक झाली पाहिजे आणि कोर्टाने सांगितलेलं आहे की त्यांना अटक करा तुम्ही म्हणून. पण कोर्टाने हे अटक करा म्हणून काल सांगितलं. कालचा अख्खा दिवस नाशिकचे पोलीस इथे फिरकले नाहीत. 3 तासावर नाशिक आहे, कोणीही 3 तासात जाऊन येऊ शकतं, पण कालचा अख्खा दिवस नाशिकचे पोलीस इथे फिरकले नाहीत. आजचा अख्खा दिवस म्हणजे आत्ता संध्याकाळपर्यंत नाशिकचे पोलीस आले नाहीत. आत्ता संध्याकाळी ते नाशिकचे पोलीस निघाले. ते 3 तास रेंगाळत 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 मुंबईत येणार आणि तोपर्यंत ते जाणार लीलावती रुग्णालयात. आता तोपर्यंत हा साहेब माणिक कोकाटे जो अत्यल्प उत्पन्न गटातला माणूस आहे, ते लीलावती नावाच्या एका अतिशय श्रीमंत अशा आणि प्रचंड मोठ्या अशा रुग्णालयात दाखल झाला आहे आणि त्याच्या ICUमध्ये दाखल झाले. त्यांना कुठला आजार झाला आहे हे तिथल्या डॉक्टरांनी सांगितलेलं नाही अजून. तर हा ICUमध्ये दाखल झाला, त्यामुळे त्याला अटक कशी करणार, तर म्हणे आम्ही रुग्णालयाच्या बाहेर थांबणार आता हे लोक आणि अटक केल्यासारखं दाखवणार. हा काय प्रकार आहे, काय फालतूपणा चाललाय हा. आता हे नाशिकचे पोलीस रात्री पोहोचणार आणि उद्या त्यांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज केलाय. आता त्यांना जर जामीन दिला तर हे अटक करायचा प्रश्नच येत नाही, विषय संपला. आणि जर कोर्टाने मुभा दिली की तुम्ही पुढच्या कोर्टात जा, तर मग त्यांची आमदारकी पण टिकते, त्यांना आमदारकी पण त्यांची जाणार नाही. म्हणजे एवढा मोठा घोटाळा करायचा. आता माणिक कोकाटे जेव्हा निवडणूक लढले 2019 साली, तेव्हा त्यांची अधिकृत संपत्ती 84 कोटी रुपये दाखवली. किती दाखवले? 84 कोटी रुपये. आपल्याला पुढे शून्य टाकायला सांगितलं तर शून्य टाकायला जमणार नाही, इतकी या माणसाची संपत्ती. आणि इतकी संपत्ती असून सुद्धा त्याने आणखीन 2 फ्लॅट घेतले. बरं, माणिक कोकाटेंना अटक तर नाहीच होते, त्यांच्या भावालाही अटक होत नाहीये, कारण दुसरा फ्लॅट त्यांच्या भावाच्या नावावर आहे. भाऊ कुठे आहे? भावाचा शोध का नाही घेतला जाते? त्याला अटक का नाही होते? त्यालाही अटक होत नाही. आणि नाशिक इतकं जवळ असून सुद्धा कालचा अख्खा दिवस, आजचा अख्खा दिवस हे पोलीस तिथे थांबले. आता पत्रकारांच्या समोर येऊन सांगतात की आता आम्ही निघालोय, आमची 10 जणांची टीम आहे. कशाला येते इथे? परत आमचे पैसे वाया घालवायला सरकारचे. आता इथे येणार, त्या लीलावती हॉस्पिटलच्या बाहेर ते थांबणार, तो फार्स करणार, सकाळी उद्या कोर्टात जाणार आणि कोर्टाने जर त्यांना जामीन दिला किंवा त्यांना वरच्या कोर्टात जाईपर्यंत त्यांना अटक करू नये असं सांगितलं की नाशिकचे पोलीस परत जाणार. तुम्ही आणि आम्ही 5 पैशाचा जरी गुन्हा केला ना तरी असं जणू काय आपला जीव घ्यायला निघतात हे लोक. आपल्याला जीव घेणं त्रास देतात अगदी क्षुल्लक गोष्टीत. आणि हे तर त्यांनी केलेली गोष्ट ही पहिल्या खालच्या कोर्टात सिद्ध झाली, वरच्या कोर्टात सिद्ध झाली. कोर्टाने अटक करा म्हणून सांगितलं तरी हे चाललंय. आणि नुसतं हे नाही चाललंय. आज मला विचारायचं आहे की देवेंद्र फडणवीसने हे चालतंय का? त्यांनी मंत्रिपद काढून घेतलं, त्यांना हकललं का नाहीये? मंत्रिपदावरनं तुम्ही हकललेत का त्यांना? त्यांचं फक्त खातं काढून घेता तुम्ही. आणि अजितदादांचं काय आहे? म्हणजे त्यांना आम्ही का मतं द्यायची अजित पवार गटाला? त्यांनी सांगितलं त्यांनी की ठीक आहे बाबा, थांब तू. जसं धनंजय मुंडेंना पण सांगितलं बाबा थांब तू. या दोघांची आमदारकी कायम राहिली. या दोघांना ते पक्षातून हकलत नाहीत. तुम्ही जर त्यांना पक्षातून हकलत नाही तर याचा अर्थ तुम्ही त्यांना आशीर्वाद देताय की पुढे अशीच घाणेरडी कामं करत राहा, काही हरकत नाही आम्हाला, असा त्याचा सरळ अर्थ होतो. आणि हे आता महाराष्ट्रात हे असं घाणेरडं राजकारण सुरू आहे आणि आपण असं उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं. हे सगळे फार्स जे चाललंय, फालतूपणा जो चाललाय ना, आपण उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं. नाशिकचे पोलीस आता पत्रकारांसमोर येऊन सांगतात की आम्ही 10 जणांना घेतलंय आणि हे बघा आता आम्ही गाडीत बसलोय आणि हे बघा आता आम्ही कोकाटेंना अटक करायला चाललोय. कसली अटक करणार आहे तुम्ही? आणि अजितदादा पवार, तुम्ही कुठल्या तोंडाने आता प्रचार करणार आहे?
म्हणजे तुम्ही या सगळ्यांना तुम्ही पक्षात घेतलेलं आहे आणि नंतर कोर्ट काय म्हणते ते बघू. कोर्टाने काय म्हणायचं आहे? आता दोषी ठरवलंय ना, त्यांना अटक करायला सांगितलं ना, आणखीन कोर्टाने काय म्हणायचंय तुम्हाला? कशासाठी थांबलायत तुम्ही? म्हणजे तुम्हाला ही सगळी माणसं चालतात, तुम्हालाही चालतात आणि फडणवीसांनाही चालतात. हा असा सगळा प्रकार हा महाराष्ट्रात रोज उठून आहे. एक 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 प्रकरण सुरू झालेलं आहे आणि महाराष्ट्राचं बिहार जाऊ दे, आपण बिहारच्या खूप पुढे चाललोय. अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, अत्यंत संताप आणणारी गोष्ट आहे. जनतेला या लोकांनी गृहीत धरलेलं आहे, सगळ्या राजकारण्यांनी, सगळ्यांनी. कधीतरी जनता उठेल अशी एकच आशा आता उरलेली आणि ते लवकरात लवकर होऊ दे, महाराष्ट्र रसातळाला जाण्यापूर्वी. जय हिंद.